लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। गुप्तपणे गांजा विक्री करणारा आरोपी खंडणी पथकाच्या जाळ्यात, 4 किलो गांजासह अटक। नाशिक शहरात गांजाची गुप्तपणे विक्री करणाऱ्या आकाश आत्रम याला इस्माला खंडणी विरोधी पथकाने अंबड परिसरात सापळा रचून अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून एकूण 4 किलो 163 ग्रॅम गांजा आणि ₹83,260 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। खबरदार गुप्त माहितीनुसार पोलीस कर्मचारी भूषण सोनवणे व चारुदत्त निकम यांना आकाश आत्राम नाशिक शहरात गांजा विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती। सदर माहितीच्या आधारे लेखानगर परिसरात सापळा रचण्यात आला। दुपारी 3:30 वाजता स्पक्स हॉटेलजवळ अंबड नाशिक येथे संशयित आरोपी आकाश बाबू आत्रम वय 28 वर्ष, नारायण गोंडवाडी, झोपडपट्टी, फुलेनगर, पेठ रोड, नाशिक याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले। तपासणीत त्याच्याकडून गांजाचा साठा मिळून आला। पोलिसांनी सदर प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात NDPS ॲक्ट 1985 च्या कलम 8 क 20 ब अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीसाठी आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। या यशस्वी कारवाईसाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त संदीप मिटके तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत, निरीक्षक दिलीप भोई, दिलीप सगळे, मंगल जगताप यांचे विशेष मार्गदर्शन लाभले। सदर ऑपरेशनमध्ये पोलीस हवालदार योगेश चव्हाण, दत्तात्रय चकोर, पोलीस नाईक भूषण सोनवणे, रवींद्र दिघे, मंगेश जगताप, पोलीस अंमलदार चारुदत्त निकम, भरत राऊत, अनिरुद्ध येवले आदींचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। आज रोजी एक्स्ट्रॅक्शन सेलचे PC भूषण सोनवणे यांना एक इन्फॉर्मेशन मिळाली होती की एक इसम गांजा विक्रीसाठी येणार आहे म्हणून। त्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्या इन्फॉर्मेशनवरून आम्ही इन्फॉर्मेशन कन्फर्म केली। त्यानंतर वरिष्ठांना त्याबाबत माहिती दिली। त्यांच्याकडून जेव्हा आम्हाला परवानगी मिळाली त्यानंतर मग लेखानगर परिसरात सापळे लावण्यात आले। तीन सापळे लावले होते। त्या दरम्यान लेखानगर उड्डाणपुलाजवळ अंबड पोलिसांच्या हद्दीमध्ये स्पॅक्स हॉटेल आहे, त्या हॉटेलजवळ एक संशयित इसम दिसून आला। त्याच्या हातात बॅग होती काळ्या रंगाची, परंतु कुठलीही घाईगडबड न करता त्याच्यावर वॉच ठेवण्यात आला आणि त्यानंतर मग त्याला सापळावरून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून आम्हाला एक 4 किलो गांजा मिळून आलेला आहे, सुका गांजा। सदरचा गांजा हा आम्ही जप्त केलेला आहे। सदरचा जो आरोपी आहे त्याचं नाव आकाश आत्रम आहे आणि तो गोंडवस्ती, फुलेनगर, पंचवटी येथील राहणारा आहे। मागे काही दिवसापासून आम्ही त्याच्यावर वॉच ठेवून होतो, परंतु तो मिळून येत नव्हता। तर शेवटी इन्फॉर्मेशन जी होती आमची ती पक्की झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने सदरची कारवाई आम्ही केलेली आहे। PC भूषण सोनवणे यांनी याच्यात महत्त्वाची भूमिका बजावली। त्याचप्रमाणे सगळे अंमलदार आहेत आमचे, हे त्या काही दिवसापासून त्याच्या मागावर होते। तर आमचा जो ट्रॅप आहे तो सक्सेस झालेला आहे। त्याप्रमाणे आम्ही ही कारवाई करीत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.